राम राम मंडळी. क्रीडा लक्ष खेळ प्रसारक संस्था कार्यक्षेत्र भारत या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आज अत्यंत स्पष्ट, ठाम आणि जबाबदारीची भूमिका मांडतोय. हा व्हिडिओ कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. हा व्हिडिओ कुणालाही टार्गेट करण्यासाठी नाही. हा व्हिडिओ आहे एका वास्तवावर प्रकाश टाकण्यासाठी. आणि ते वास्तव असं आहे की पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यातच मनोरंजन कुस्ती होत आहे. हाच खरा मुद्दा आहे आणि हाच चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्राची कुस्ती ही केवळ खेळ नाही, ती परंपरा आहे, संस्कृती आहे आणि आयुष्य घडवणारी शिस्त आहे. आखाडा हा केवळ कार्यक्रमाचं ठिकाण नसतो, तो साधनेचं मंदिर असतो. त्या मातीमध्ये अनेक पिढ्यांचा घाम मिसळलेला असतो. त्या मातीवर उभा राहून पैलवान केवळ प्रतिस्पर्ध्याशी लढत नाही, तर स्वतःच्या मर्यादाशी झुंज देतो. त्या आखाड्यात नियम असतात, प्रामाणिकपणा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरी स्पर्धा असते. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झाली की याच पारंपरिक आखाड्यात मनोरंजनाच्या स्वरूपातील सादरीकरण होऊ लागले आहेत. नाटकी हालचाली, पूर्वनियोजित प्रसंग, प्रेक्षकांच्या टाळ्यांसाठी उभे केलेले दृश्यात्मक क्षण आणि हे सर्व पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यात होते. इथंच आमचा प्रश्न आहे, कारण जेव्हा मनोरंजन कुस्ती स्वतंत्र मंचावर होत नाही तर पारंपरिक आखाड्यातच सादर होते, तेव्हा सीमारेषा पुसली जाते. मनोरंजन करणं चुकीचं नाही. जगभर खेळाचं प्रदर्शन सामने होतात, लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे कार्यक्रम केले जातात, पण ते स्पष्टपणे प्रदर्शन म्हणून सादर केले जातात. प्रेक्षकाला माहिती असतं की तो काय पाहत आहे. इथे मात्र प्रश्न असा आहे की प्रेक्षक पारंपरिक कुस्तीच्या अपेक्षेने येतो आणि त्याच मैदानात सादरीकरणात्मक लढत पाहतो. मग त्याच्या मनात खऱ्या आणि नाटकी कुस्तीमधील फरक अस्पष्ट होतो. आज आपण कदाचित त्याकडे किरकोळ बाब म्हणून पाहू, पण विचार करा, 10 वर्षानंतर परिस्थिती काय असेल. जर पुढची पिढी खऱ्या कुस्तीच्या साधेपणाकडे दुर्लक्ष करून केवळ दिखाव्याला महत्व देऊ लागली तर त्याला जबाबदार कोण? जर त्यांनी विचारलं की जेव्हा आखाड्याची ओळख बदलत होती तेव्हा तुम्ही गप्प का होता, तर आपण काय उत्तर देणार? आम्ही कोणालाही व्यवसाय करू नका असं म्हणत नाही. आम्ही कोणाच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह लावत नाही. आम्ही एवढंच म्हणतो की पारंपरिक कुस्तीचा आखाडा हा बाजारपेठ होऊ नये. आखाडा म्हणजे तपश्चर्या, आखाडा म्हणजे वस्तादांची आणि त्यांच्या पट्ट्यांची परंपरा, आखाडा म्हणजे नियमांची कडक अंमलबजावणी. जर त्या ठिकाणी सादरीकरणात्मक कुस्ती होणार असेल तर किमान ती स्पष्टपणे वेगळी ओळख देऊन व्हायला हवी. आज अनेक तरुण पैलवान पहाटेपासून सराव करतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस शिस्तीत जातो. त्यांना स्वप्न असतं की पारंपरिक मैदानात उतरून ते स्वतःला सिद्ध करतील. पण जर त्याच मैदानात लढतीच्या आधीच ठरलेल्या असतील किंवा नाटकी रंगत निर्माण करण्यासाठी रचलेले असतील तर खऱ्या कष्टाचे मोल कमी होण्याची भीती आहे. मग तरुणाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, पैलवानाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, खरी मेहनत करावी की लोकप्रियतेसाठी वेगळी वाट घ्यावी? हा केवळ खेळाचा प्रश्न नाही, मूल्यांचा प्रश्न आहे. पारंपरिक कुस्ती आपल्याला संयम शिकवते, आदर शिकवते, शिस्त शिकवते. ते आपल्याला सांगते की विजय मेहनतीने मिळतो, पण जर विजय दिखाव्यावर अवलंबून राहिला तर संदेश बदलतो आणि संदेश बदलला की संस्कृती बदलते. काही जण म्हणतील लोकांना जे आवडतं तेच दाखवलं जातं, पण लोकांच्या आवडी घडवल्या जातात. जर आपण सातत्यानं झगमगाट दाखवला तर साधेपणाकडे दुर्लक्ष होणारच. म्हणूनच परंपरा जपणाऱ्यांनी सीमारेषा आखणं गरजेचं असतं. मनोरंजन स्वतंत्र असायला हवं, पारंपरिक कुस्ती स्वतंत्र हवी. दोन्हीचे अस्तित्व असू शकते, पण एकाने दुसऱ्याची ओळख घेऊ नये. आमचा आवाज वादासाठी नाही, आमचा आवाज जनजागृतीसाठी आहे. आम्ही कोणावर वैयक्तिक आरोप करत नाही. आम्ही फक्त एवढं सांगतो की पारंपरिक आखाड्यात जे घडतं ते पारंपरिक मूल्यांना साजेस असायला हवं. प्रेक्षक जेव्हा त्या मातीवर नजर टाकतो तेव्हा त्याला खात्री असावी की मी जे पाहतोय ते खरं आहे. आज आपण सीमारेषा आखली नाही तर उद्या आखाड्याची व्याख्याच बदलेल. मग खरी कुस्ती नाटकी वाटेल आणि नाटकीपणालाच दर्जा मिळेल. ही भीती काल्पनिक नाही, ती वास्तवाची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही ठाम आहोत. ही भूमिका
कुणाच्या विरोधात नाही. ही भूमिका आहे परंपरेच्या बाजूने. ही भूमिका आहे त्या मातीच्या सन्मानासाठी जिने अनेकांचे आयुष्य घडवले आहे. ही भूमिका आहे त्या तरुणांसाठी, त्या पैलवानांसाठी जे अजूनही प्रामाणिकपणे कष्ट करत आहेत. ही भूमिका आहे त्या पुढच्या पिढीसाठी जी उद्या आपल्याला विचारणार आहे, तुम्ही काय केलं. आमचं उत्तर स्पष्ट असायला हवं. आम्ही गप्पा बसलो नाही, आम्ही व्यक्तीवर टीका केली नाही, पण आम्ही प्रवृत्तीवर प्रश्न उपस्थित केला. आम्ही कोणाचा व्यवसाय थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, पण पारंपरिक आखाड्याच्या पवित्रतेबद्दल भूमिका घेतली आहे. मनोरंजन करा, कार्यक्रम करा, लोकप्रियता मिळवा, पण पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यात खरी आणि सादरीकरणात्मक कुस्ती यातील फरक पुसू नका. कारण आखाडा हा फक्त कार्यक्रमाचं व्यासपीठ नाही, तो आपल्या संस्कृतीचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं संरक्षण करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जर या भूमिकेमुळे वाद निर्माण होत असतील तरीही आम्ही मागे हटणार नाही. कारण वादापेक्षा परंपरेचं अस्तित्व महत्वाचं आहे. लोकप्रियतेपेक्षा मूल्य मोठे आहेत आणि तात्पुरत्या टाळ्यांपेक्षा पिढ्यानपिढ्या टिकणारी ओळख अधिक महत्वाची आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, पारंपरिक कुस्तीच्या आखाड्यात मनोरंजन कुस्ती होऊ नये. सीमारेषा स्पष्ट असावी, परंपरा जपली गेली पाहिजे आणि खरी कुस्ती तिच्या अस्सल रूपात पुढच्या पिढीकडे पोहोचली पाहिजे. ही आमची भूमिका आहे, ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही शेवटपर्यंत निभावणार आहोत.